चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिथूर गावातील शेतकरी रोशन कुळे यांनी अवैध सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार राज्यभर गाजत असतानाच या प्रकरणावर पालकमंत्री अशोक उईके यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या गंभीर घटनेनंतरही पालकमंत्री अशोक उईके यांनी रोशन कुळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली नसल्याचा मुद्दा आंदोलनातून पुढे आला आहे। शनिवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात हा प्रश्न पुन्हा ठळकपणे मांडण्यात आला। माध्यमांनी पालकमंत्र्यांना थेट विचारणा केली असता प्रकरणाची चौकशी करून सांगतो असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले। पालकमंत्री म्हणून आपण भेट दिली नाही। आज बच्चू कडू यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या गंभीर संकटावर जबाबदार लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेली संवेदनशील प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांच्या मौनाची चर्चा आणि राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र झाली आहे।